आता निघतोय मी माझ्या बिल्डिंगमधनं। सुप्रभात, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। सकाळ झालेली म्हणजे लिफ्ट आली, लिफ्टमध्ये आलो आहे आता मी। 0 वाजता दाबतो। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडायला लागले ते मला खूप बरं वाटतं आहे। मॅसेज वाचतो ना मी तुमचे, तुम्हाला समजते की किती चांगलं दिसतोय। असेच मी प्रयत्न करेन तुमच्या मॅसेजला उत्तर देत राहीन। गाडीकडे चाललो। बाईक आता धुतली आहे त्याने, बघूया। नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्याकडे आलो आहे म्हणजे काय की मी आज जे रस्त्यावरती बघितलं आहे सिग्नलला की लोक नियम पाळत नाहीत, सिग्नलचे थांबत नाहीत, सरळ निघून जातात। ह्याने काय होणार की दुसरा अपघात आणि तुम्हालाही अपघात होऊ शकतो। तर कृपया मी तुम्हाला एक विनंती करतो की सिग्नलचे नियम पाळा। हा व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही बघा लोक कसे नियम पाळत नाहीत, मग तुम्हाला कळेल। ओके, रिक्षेवाले आजूबाजूला न बघता कसे पटकन मध्येच घालतात। ही लोक मागे पुढे बघत नाही, कसे पण बाहेर काढतात। सिग्नल सोडून निघून पण गेला तो इकडनं बाहेर काढून। आता बाईकवाला कसा तिकडनं कट मारणार आणि बाहेर जाणार। तर रिक्वेस्ट केली रिक्षावाल्याला तर तो बाजूला गेल। हा ती बघा त्याने केली रिक्वेस्ट, गेला तो। अरे निघून पण गेला तो सिग्नल असताना सुद्धा। बघा हे नियम पाळणारे। ती बघा शाळेची बस पण निघून गेले, त्याच्या मागं मग आणि कोणतरी गेलं। हे असे नियम पाळत नाहीत आणि मग दुसऱ्यांना त्रास करतात। बसवाला सिग्नल क्लिअर नाही झाला तरी पोहा पोहा करतोय। हा बघा दूधवाला कॅनवाला कसा निघून गेला। का रिक्षावाले थांबले ना, थांबले। बसवाले तरी कुठे थांबतात। हे बघा सिग्नलला अजून 56 मिनिट आहे तरी हे बघा हे नियम पाळणारे गव्हर्नमेंटचे। इथे 1-2 खड्डे आहेत रस्त्याला आणि टाकी उंच आहे। ही बघा ऊन एवढं कडक लागतंय ना की समोर बघायलाही होत नाही। एवढं कडक ऊन लागतंय, सारखी नजर खाली ठेवायला लागते। डोळे घुमतायत त्या उन्हाने, एवढं ऊन कडक लागतं। गॉगल लावला नाही ना, त्याच्यामुळे काय समजत नव्हतं।
काय करायचं खूप डोळ्याला त्रास होतो. त्याचे ॲक्टिव्हच बंद पडले, तो किक मारायला लागलं बिचारायची. किक मारून स्टार्ट केल्याने गाडी सिग्नल चालू झाला. आता पुढच्या सिग्नलला बघूया किती लोक पाहतात सिग्नल. हे बघा निघून गेले, सिग्नल असून सुद्धा निघून गेले. हा बघा एक बाईकवाला, हा एक रिक्षावाला, हे ॲक्टिवावाला, हे ॲक्टिवावाला, बाईकवाला, हा एक रायडर. पाहणं नाहीच आता. हे बघा हा बघा लाल सिग्नल हे तरी निघून जातात. लोक क्रॉस करतात, त्यांनाही तरी क्रॉस करू द्या. त्यांच्या जीवाशी नका खेळू. सिग्नलचे नियम पाळा. आहेत तुमच्यासाठी बनवलेले आहे, बाहेरच्यासाठी नाही, कोणाच्यासाठी. तुमच्यासाठी बनवलं. तुम्ही वाहन चालवताय तर नियम पाळा. आणि दुसऱ्यांना अपघात होण्यापासून वाचवा. आता ह्या सिग्नलला बघूया किती लोक नियम पाळतात. अरे हा बघा निघून गेला. हा बघा तिकडे गाड्या येतात तरी हे बघा दोघं जण गाड्या येत आहेत तरी पुढे जात आहेत. रे बाबा, अरे नियम पाळा. काय चाललंय? तुमचे फोटो काढले जातात, तुमचे पैसे जातात, तुम्हाला फाईन बसतो. हे तुम्हाला कळत कसं नाही? हा बघा रिक्षावाला, हा एक गेला रिक्षावाला. तो बाईकवाला येतोय तरी त्याच्या पुढ्यात तर रिक्षावाला गेला. हा ॲक्टिवावाला गेला बघा. हे बघा रिक्षावाला आहे नाही. अरे 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 मला वाटलं आता जातोय की काय अंगावर. हे अशी परिस्थिती होते. म्हणून नियम पाळले पाहिजे. आता त्या कारवाल्याने टर्न मारली, तो डायरेक्ट सरळ गेला असता तर त्याला लागलं असतं ना रिक्षावाल्याला. काय सगळं बघतच नाही. हो बाबा, नियम पाळा, नियम. आता ह्या सिग्नलला बघूया. प्रत्येक सिग्नलला थांबायला लागते. तुम्ही जेव्हा 7:30च्या नंतर निघता तेव्हा तुम्हाला प्रत्येक सिग्नलला हा थांबावंच लागतं. लकीली जर तुम्हाला सिग्नल चालू मिळाला तर, नाही तर मग कंपल्सरी थांबणं आहे. आणि असे नियम न पाळणारे लोक पण आहेत. अरे अरे हा बसवाला चाललाय कुठे? काय नियम काय पाळतच नाही ते. एवढं माझा सिग्नल सुटला तरी हा मधो येऊन आडवा येतो एकदम पुढ्यात. काय यार, बसवाल्यांना पण काय सांगावं लागतं का? नियम पाळत नाही तर दुसरा कोण कसा पाळेल नियम? कसे चालवतात?
माझा सिग्नल क्लिअर झाला तरी तो समोरून घुसतो आतमध्ये, सिग्नल असताना सुद्धा म्हणजे दुसरीकडे नाश्ता करायला. नंबर प्लेट शिकलेली आहे. आली नाही आज, हिच्याकडे खावं लागेल मला. चला आता निरोप घेतो तुमचा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड डे, तुमचा दिवस चांगला जाओ.